नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्यात उघड्यावर कचरा टाकण्याचं प्रमाण वाढतंय. उघड्यावर कचरा टाकण्याचा धोका गावांनाही होणार. असंच सुरू राहिल्यास पुढील 10 वर्षात एकही पर्यटक गोव्यात फिरकणार नाही. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचा सूचक इशारा. खांडेपार नदीत सिलिंडर वाहून नेणारी क्रेन कोसळली. अपघातात बिहार येथील चालकाचा बुडून मृत्यू. क्रेनवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. गोव्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यालय स्थापन करणार. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घोषणा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणतात, केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेचा गोव्याला निश्चितच फायदा होणार. गोयकरांनी एमएसएमईचा फायदा करून घ्यावा. महागाई बचाव चळवळीत उटा संघटना भाग घेणार. राज्यातील 12ही तालुक्यातील लोकांना भेटून जनजागृती करणार. गरज पडल्यास महासभा घेण्याची संघटनेची तयारी. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची माहिती. बेताळ भाटी येथे घराला आग. आगीत 10 लाखांचं नुकसान. आग कशी लागली याचे कारण अस्पष्ट. आणि गोव्याचा केरळवर दणदणीत विजय. दुसऱ्या डावातही ईशान गडेकरची 67 धावांची धमाकेदार नाबाद खेळी. 7 गडी राखून गाठले यश. राज्यात उघड्यावर कचरा टाकण्याचं प्रमाण असंच सुरू राहिल्यास पुढील 10 वर्षात एकही पर्यटक गोव्यात येणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलाय. पणजी येथे शुक्रवारी कचरा व्यवस्थापनावर स्टेक होल्डर एंगेजमेंट कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पुराय देशात तर आमकां एप्रिसिएशन मेळटात. देशातले वेगवेगळे सायंटिस्ट जेन्ना जेन्ना येता तेन्ना तेन्ना त्या प्लांटाचेर विजीट करता आनी सायंटिफीक मॅनरान ट्रीट करपी प्लांट आमचो सालिगांव मॅन्युफॅक्चरींग आनी वायस वर्सा इट इज ऑन द पीपीपी बेसीस. परत एकदा इट इज अ वेस्ट टू पॉवर जनरेट. बऱ्याच जाणांक कदाचित खबर ना आसतली की आमी ह्या प्लांटा पासून जवळपास 18 जानेवारी कितें ओके 18 जानेवारी दीस 15 पार्लमेंट्रियन मेंबर ऑफ पार्लमेंट आमच्या प्लांटाचे नॉर्वेचे प्लांट विजीट करपा खातीर खास करून येता. गोंय हे एकमेव राज्य आसतलें जेंच्यांनी ह्यो सगळ्यो फॅसिलिटीज उबे केल्यो, म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, इवन दो सिवरेज ट्रिटमेंट प्लांट, बायोमेडिकल वेस्ट, इट इज एन केमिकल वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, कन्स्ट्रक्शन वेस्ट, ओके, आणि ताज्या उपरांत e-waste. Biomedical waste is one of the best plant in India. One of the best. And it is a zero investment. म्हाका दिसना तुमच्यातले कोणी पळयला बायोमेडिकल वेस्ट प्लांट आमचो? कोणी पळोवंक ना. कुणय हांगासर आमी स्वताचो गव्हर्मेंटाचो बायोमेडिकल वेस्ट प्लांट घातला आनी विथ द झिरो इन्व्हेस्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट. की आमी जर डंप यार्ड केलें म्हणजे म्हाजें घर नितळ क्लीन आणि सायडीक डंप यार्ड, जसो सोनसडो प्रत्येक थोड्याशा हांव सगळ्यांनी म्हणचो ना, हाज्या पयलीं फाटलीं 40 वर्सां म्हाका 4 पयशे मेळटा म्हणून म्हाजो गांवांत सोनसडो जाल्यार जाता. तुमी जसजशें इंडस्ट्रियलायझेशन जावपाक लागलें पळय न्ही, तशें गांवांतल्यान सोनसडे जावपाक लागले. मुद्दामून पळयात, आफ्टर द इंडिपेंडन्स हे केन्ना जावपाक लागला. प्रत्येक गांवांत हॉटेल आयले, थंयसरलो सरपंच किंवा कोण तो ताका धरलो आनी तेणी सांगलें कितें, म्हाजी वेस्ट तूं ट्रीट कर. तेणी ती वेस्ट व्हेली आनी खंय तरी डंप केली. ट्रीट करूंक ना आनी एक गांवांत सोनसडो क्रिएट केलो. ओके, आनी पयशे ताका मेळ्ळे. आयजूय बी गोंयकार आमचे 2000 रुपया पर ट्रीप मेळटा म्हणून गाडी भरून हाडटा हॉटेलांतल्यान आनी खंय तरी हाडून रस्त्यार वता. आयजूय वता. आयच्या घडीक सुद्दां हांवें पळयल्या गाडयो धरूनय दिल्या परत बऱ्याच जाणांनी. एक लक्षांत घेयात, हें गोंय आमचें आसा आनी होच प्रकार जर उरलो जाल्यार 10 वर्सांनी हांगासर कोणूच येवचो ना. हो प्रकार जर चालू उरलो, आज जे ट्युरिस्ट येता ते फुडल्या 10 वर्सांनी केन्नाच येवचे ना. हांवें तुमच्या कडेन इतक्याच खातीर उलयतां, यू आर द स्टेक होल्डर्स. आमची प्रत्येक जाणाची जबाबदारी आसा. आमी कोण तरी सरपंच आसा, कावन्सिलर आसा, BDO आसा, म्युनिसिपल इंजिनियर आसा, प्रत्येक जण ज्या जाग्यार आमी काम करता ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसा. त्या खातीर हें सगळें करपाक दिवं नाकात. कारण सरकार, म्हाका दिसता आमचें बजेट कितलें सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचो टोटल 160 कोटी रुपया आमी मोडटा.
डायरेक्टली आमी कॉर्पोरेशनूच मोडटा. ताज्या भायर म्युन्सिपालिटी मोडटा, ताज्या भायर पंचायत मोडटा, ताज्या भायर टुरिजम मोडटा, सगळे जाण परत वेस्टाचेर पयशे मोडटा. आता एक धक्कादायक बातमी. खांडेपार नदीत क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यात अपघाताच्या घटना सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. फोंडा तालुक्यातील वाघोर्मे येथे खांडेपार नदीत गुरुवारी संध्याकाळी क्रेन कोसळल्यानं मोठा अपघात झालाय. या अपघातात क्रेनसह नदीत पडलेल्या क्रेन ऑपरेटरचा बुडून मृत्यू झालाय. मृत व्यक्ती बिहार येथील असून व्यक्तीचं नाव रमेंद्र कुमार आहे. 32 वर्षीय रमेंद्र कुमार हा क्रेन चालक होता, ज्याला या दुर्घटनेत आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिलेंडर वाहून घेऊन जाणारी क्रेन वाघोर्मे येथील खांडेपार नदीत कोसळली. क्रेन बांधकाम साईटवरून सुदर्शन ड्राय डॉक्स येथे सिलेंडर घेऊन जात होती. चालकाचं क्रेनवरील नियंत्रण सुटल्यानं ती नदीत कोसळली. दरम्यान अपघात झाल्यानंतर क्रेन खाली दबलेला बिहार येथील चालक रमेंद्र कुमार याचा बुडून मृत्यू झाला आहे. अपघाताचा अधिक तपास केला जातोय. क्रेन हे जाली दर्यान पडून ते एकलो मेल्लो आहा थंय म्हणजे तुमकां सरपंच पंचायतीक तुमकां कितें खबर आसा काय म्हणून पंचायत ह्या दृश्टिकोनातल्यान म्हाका अशें म्हणजे हांव सद्या टुरार गेल्लें, हांव एक 10 पर्यंत लिवेर आसलें तेन्ना म्हाका अशें रातीच मातशें हांव रातीच पावलां तेन्ना राती म्हाका मातशें कानार आयलें तें पूण तशें म्हाका ती सारकी डिटेल कांय खबर नासली. इन्सिडेंट जाला न्ही तसो इन्सिडंट जाला अशें म्हणून कळ्ळां बातमी. हम्म. पूण म्हाका काय कोणी अशें सांगूंक बी ना अशें स्पेशल येवन म्हणजे अशें तूं सरपंच नाल्यार तुका कितें अशें कळ अशें बी कोणी सांगूंक ना. अशें बेश्टें कानार आयलां म्हाज्या. तूं स्पॉटार गेल्ली बीन थंय? ना ना अशें वचूंक ना म्हणजे राती पावलां न्ही हांव लेट पावलां. सो प्रिकॉशनरी मेजर्स बी कितें घेवपाक जाय अशें दिसता तुका? हय म्हणजे तेंच्यांनी खरें तशें घेवंक जाय. तेंच्या कामगारां खातीर तांकां सेफ्टी कितें दवरूंक जाय अशें जावंक जाय तेंचें. ते लेबर अशें आसतना आपल्या पोटा खातीर येता इतल्या पयशान तांकां ते सेफ्टी कितें दवरूंक जाय अशी तेंची काळजी घेवंक जाय अशें दिसता. तशें ते जावंक जायना. डॉकाचे तुमकां कितें येता टॅक्स बिक्स तसो कितें पयशे येता? तशें पंचायती पंचायतीक कितें वर्साक कितें दिता अशें हांवें ते हम्म. आनी ते भुरगे पळय कामां आसता पळय थंय लेबर आसता तेंचे कितें तुमचे कडेन हें आसा लिस्ट आसा? थोडे हांवें ते मॅनेजराक सांगून ते घेतलेले तेच्या कडून थोड्यांचे दिला तेणी हाडून आधार कार्ड बी दी म्हटलें की तेचे भोंवता रातचे बितचे पिता सोरो बिरो पिवन अशें भोंवता रातचे तशें भोंवूंक जायना गांवांत अशें म्हणटा काय दी म्हटलें थोड्यांचे तेणी दिला आधार कार्ड हाडून. सादारण कितले लेबर आसतले थंय कामाक तुमचे अंदाज? म्हाका तो मॅनेजर सांगतालो 30 आसा म्हणून. आमी काय वचून पळोवंक ना कारण तेचे केन्ना वचून पळोवंकूय ना आमी तशें केन्ना. शिफ्टीनी काम चलता थंय काय? कशें तें म्हाका तितलें काय खबर ना आयडिया ना कशें काम चलता तें. पण आतां ते गेटी भितर म्हणटा ते कोणाक एलावड करना. आतां आमकांय तेंच्यांनी भितर घेवंक ना. जाल्यार तुमकां समज जर वचोंक जाय जाल्यार तुमकां एलावड आसा काय म्हणटा थंय पंचायत पंचायती? आतां तशें आमी केन्ना वचून पळोवंकूच ना थंयसर. वचूंक जाय आसलें खरें पूण गेलीच ना तेन्ना सो केन्ना. तुमी सायट विजीट बीन करतली हेच्या मुखार? करूंक जाय ओके करूंक जाय. बरें. आमी सगळ्यांनी पंच वचून करूंक जाय कित्याक अशें जाता न्ही म्हणून फुडें मागीर तांकां हें दिवंक जाय आमी. गोव्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कार्यालय स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेचा गोव्याला निश्चितच फायदा होणार आहे. गोयकरांनी MSMEचा फायदा करून घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलं आहे. हमारे ऑफिस अभी मैं अधिकारी का या KYC का ऑफिस है, ABCD का ऑफिस नहीं है, तो मैं उनको कहा ऑर्डर दिया कि अभी ABCD का ऑफिस भी गोवा में हो. मिलेगा ऑफिस और जो भी जानकारी चाहिए स्कीम की, योजना की, बिजनेस की, टेक्नोलॉजी की, वो सब जानकारी मांगे. सब लेटेस्ट टेक्नोलॉजी बेस्ड उसमें उत्पादन अच्छा बढ़ता है, क्वालिटी अच्छी होती है. देखो चाइना दो चीज देती है, उनका रेट कम होता है और क्वालिटी अच्छी होती है. देखने में तो अच्छी. आप सब चीज देखो मार्केट में जाएगा तो चाइना की चीज को पहला हाथ तो दिखने में सुबह दिखती है, अच्छी दिखती है. आज मार्केट सब कैप्चर किया दुनिया का चाइना. तो हम क्यों नहीं सोचते कि हम भी कुछ परसेंटेज गोवा के लोग कि ये मार्केट में हमारा भी कुछ हिस्सा हो, 10%, 20%, 15%, 20 क्यों नहीं, 25 क्यों नहीं. और इस कोशिश में लगने चाहिए सब जन. ऐसा नहीं कि उधर भी नहीं, राजनीति में है, लघु भारती में है, पॉलिटिशियन सब में अपने गोवा में इंडस्ट्री आनी चाहिए. इस कोशिश में लगना चाहिए. हमारे गोवा में बेकार नहीं होना.
जैसा आज प्राउड की बात है कि हम पर कैपिटा इनकम में 4.5 लाख तक पहुंचे हैं, उसे आगे बढ़ने चाहिए। यहाँ के गोवा के जो लोग हैं उन्होंने कहा इंडस्ट्री लगानी चाहिए, खाली माइनिंग टूरिज्म के ऊपर डिपेंड नहीं रहना चाहिए, इंडस्ट्री भी चाहिए। एक फिशरीज है तीसरा क्रमांक पे, उसमें भी भारत को जाना चाहिए, वैल्यू एडेड प्रोडक्ट उसका भी बढ़ना चाहिए। सब ट्रॉलर में भर के प्रदेश में, पोर्ट में भर के प्रदेश नहीं जाना चाहिए, उसका बाहर प्रोडक्ट इसी मार्केट में बेचना चाहिए और इसी तरह की होनी चाहिए। मैं आज हमारे लघु भारती के माध्यम से आपके सामने आया हूँ, आप सभी को मिलकर बड़ी खुशी है। गोवा कोकण में अलग नहीं समझता हूँ, गोवा में मैं पहुंचा लगता है मैं मेरे गांव में आया, मेरे घर में, ऐसे मेरे को फीलिंग। आज मैं आप सभी को मिलने को आया, भाषण देने की नहीं, मैं इतना ही कहूँ कि मैं आपका रिप्रेजेंटेटिव दिल्ली बैठा हूँ, कभी भी किसी चीज का इंडस्ट्री लगाने के बारे में, उत्पादन बढ़ाने के बारे में, लेटेस्ट टेक्नोलॉजी के बारे में, कोई मशीन लेना हो, किसी बात के लिए हमें जरूरत हो तो हमारे यहाँ ब्रांच ऑफिस है, आप जाइए, संपर्क करिए और उधर कहिए कि ये मैसेज आपके मिनिस्टर को दे दीजिए। अधिवेशन जाला त्याचे गोंया खातीर कितें फायदो आसा आनी कित्या खातीर? MSME अधिवेशनाच्या उपरांत तांच्यांनी ज्या पद्दतीन MSME गोंयांत प्रमोट जावपाक जाय, MSME मिनिस्टर श्री राणे हांचो पुराय तेंको आसा। MSME ऑफिस तांचें जें आहा तें गोंयांत खास ऑफिस आसतलें, गोंयांतल्या सगळ्या MSME इंडस्ट्रिस्टांक तेंचो केंद्र सरकाराच्या MSME स्किमींतलो सगळो फायदो घेवचो, तांच्यांनी पुराय आपलो तेंको जो आसा हो गोंय राज्या खातीर दिता म्हणून जाहीर केलेलो आसा। म्हादई बचाव चळवळीत उटा संघटना भाग घेणार असल्याचं उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितलंय। उटा संघटना ही स्वतंत्र संघटना असून राज्यातील 12ही तालुक्यात लोकांशी भेटून म्हादई बचाव चळवळीविषयी जनजागृती करणार, गरज पडल्यास महासभा घेण्याची तयारी असल्याचंही वेळीप म्हणाले आहेत। उद्देश आसा जे आज गोंयचो एक मोठे प्रकरण उपस्थित जाल्लें आसा ते म्हळ्यार म्हादई हो विशय। म्हादई विशया संबंधी गोंयचे वातावरण बरेचशे तापले आसा, जो केंद्रीय जल आयोगान जो DPRक मान्यता दिल्ली आसा, जेणे करून कर्नाटक सरकाराक हे उदक म्हादईचें वळोवपाक तांकां मान्यता मेळ्ळी आसा। धरणाचें काम तांकां सुरू करपाक मान्यता मेळ्ळी आसा। कळसा आनी बंगरा ही धरणाची जी जागा आसा ती ते बांदकाम करपाक आतां मोकळी जाल्ले आसात अशें सगळ्याचेच गोंयकारांचें म्हणणें आसा। आनी ह्या संबंधी अनेक जाणांनी आपले विचार मुक्तपणान हांगा मांडले गेले आसात। धरून डॉक्टर प्रमोद सावंत जे गोंयचे मुख्यमंत्री आसात, अन्य पक्षाचे विरोधी पक्षनेते आसात, अन्य पक्षाचे पदाधिकारी आसात, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आसात, ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचो विरोध केलो आसा। आनी WRD मिनिस्टर खासले स्वता ज्या खात्याचे मंत्री आसात हेजे संबंधी सुद्दां ताणें कालच आमी वाचला की केंद्रीय जे त्या खात्याचे मंत्री आसात श्रीयुत शेखावत हांचे कडेन पण सुद्दां आपल्यालो जो विरोध आसा हो प्रगट केल्लो आसा। आनी फॉरेस्ट आनी जे एनवायरमेंट हे हांची क्लियरन्स तांकां दिवची न्ही ह्या प्रोजेक्टाक, ह्या संबंधी सुद्दां गोवा सरकारान मागणी केल्ली आसा, खुद्द मंत्र्यान मागणी केल्ली आसा। तेन्ना उटा ही आमची सामाजीक संघटना। आता प्रश्न उपस्थित जावपाक शकता, राजकीय पक्ष हेतूंत आपल्याले सहभाग जातात, काही ज्यो अश्यो संघटना आसा तांणी सुद्दां उलो मारलो आसा। सगळ्यांनी एक जावन जेका आमी म्हादई आमची लायफलायन म्हणटात, म्हादई आमची जिवनदायी म्हणटात, खुद्द मुख्यमंत्र्यान परत पुनरुच्चार केलो आसा, म्हादई आमकां आपल्याल्या आवय सारकी समान आसा। आनी अशे वेळार जी गोंयची अनुसूचित जमात आसा जेका 60,000 वर्सांचो इतिहास आसा अशें युनेस्को सांगता, तो समाज अशी ह्या सिरियस बाबतींत उगी रावपाक शकना।
त्या बाबतीत सुद्दां आमकां ठोस ही भुमिका घेवची पडटली. कारण ही म्हादई ही सुरवात जितली ह्या समाज जो आसा, आदिवासी समाज जितलो जुनो आसा तितली जुनी ही म्हादई नदी आसा. जरी तिचे उगम स्थान कर्नाटकात जर जालें पण तें उदक जे सगळें जे येतात त्या उदकाचेर आमचो गोंयचो दक्षिण उत्तर गोवाचो भाग आसा. जेन्ना हे व्हेणाचें उदक येवचे पयलीं ह्याच न्हंयचे लोक सुरवाती सोनीचे जे लोक आसात, गोंयचे लोक आसतले, आदिवासी समाजाचे अन्य आसतले, ह्या न्हंयचेर उदकाचेर अवलंबून आसतले. आज आमी म्हणटा इको सेन्सिटीव झोन म्हणटात, इको सेन्सिटीव सर्वाले म्हणटात, निसर्गाचें संवर्धन जावपाक जाय म्हणटात. हो जो अनुसूचित जमात जो गोंयचो आज आमी अति प्राचीन असो समाज आसा तो निसर्ग पुजक आसा. आमचे न्हंय, आमचे जमनी, आमचे निसर्ग, आमची झाडां हे सगळ्यांचे पुजन करपी हो समाज आसा. आणि गोंयचे जेन्ना 15 लाख लोकसंख्या म्हणटात तातूंतले 12% हो समाज आसा. सो म्हणल्यारच अनुसूचित जमात ही सुद्दां जी आमचो जमात आसा हो सुद्दां गोंयचो भाग आसा. म्हणून ह्या गोंयचे जे जे संकट येता, जरी ही संघटना उठाई संघटना आपल्या अधिकारा खातीर, संरक्षणा खातीर झगडटा किंवा अधिकारा खातीर मेळोवपा खातीर सदांच आंदोलन करता, पण हें सुद्दां आज जन आंदोलन आसा. हे जन आंदोलनात ही आमची संघटना सुद्दां कॅनॉट बी रिमेन एज अ सायलंट स्पेक्टेटर. आता बातमी आगीची. घराला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय. नेमका कुठे घडलाय हा प्रकार, पाहुयात सविस्तर वृत्त. चार रस्ता करसवाडा म्हापसा येथील एका जनरल स्टोअर दुकानास आग लागल्यानंतर गुरुवारी रात्री नागवाडो बेताळ भाटी येथे एका घराला आग लागून 10 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. मोहिते गोडबोले यांच्या मालकीचं हे घर असून रात्री या घरातून धूर येत असल्याचं पाहिल्यावर शेजारच्या लोकांनी जवळ येऊन पाहिलं तर घरानं पेट घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार आगीत सुमारे 10 लाखांचं नुकसान झालंय. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला कळवण्यात आलं, मात्र आगीचा बंब पोहोचण्यापूर्वीच लोकांनी ती आटोक्यात आणली होती. कितने बजे आग लगा? कैसा? 9:45 रात को. कैसा लगा सर आग? पता नहीं, we were not there. Yeah. We were out. So I don't know how it happened. So what is the loss? It was approximately 15 lakhs. The utility room and of the this thing and the kitchen is Kitchen and all equipments. okay. Fridge, washing machine, dryers. So and who put the fire off? I put it. Okay. Fire brigade had come, police had come. We came, but we called them very late because first I called after dosing the fire. I called the police. So they came. They suggested that it's better you call the fire brigade also, though fire is not there. So then we called fire brigade. They came within 10 minutes from Madgaon. So what time this incident occurred? What fire? Yeah. It happened around 9:45 10. Okay. तेंगे उज लागून म्हाका अरावंड 9:45 अशें तेमी म्हाका कोण भुरग्यान फोन केलो. फोन करता इमिजिएटली हांव धांवन येयलो. धांवन येयस म्हणून ताणें ओनरान थोडें उदक मारून थोडें पालयलें आनी फायर ब्रिगेड सांगलेली. फायर ब्रिगेड ती कितें जाली, रॉंग रुटाचेर येयली
ती मुखार मातशें शिरकली कित्याक ते वायर सकयल आहाय म्हण ते वायरान हांव कितें डिपार्टमेंटाक सांगतलो ते मातशें वयर काडय म्हण आनी तितू म्हळ्यार तेमी सगळें हें करून मारून पालयलें आनी थोडे तेगे गेले थोडे लासले थोडे सेफ जाले. वाडो खंयचो? हो वाडो नागवाडो वॉर्ड नंबर 1. हे सरकार इव्हेंट करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढतंय. मात्र 212 कंत्राटी पॅरा शिक्षकांचा गेल्या 4 महिन्यांचा पगार देण्यास सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, अशी बोचरी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे. सरकारी शिक्षण खात्यात सावळा गोंधळ सुरू असून माहिती व प्रसिद्धी खाते इव्हेंटच्या माध्यमातून पैसे लुटण्याचं हब बनलंय, असा आरोपही कामतांनी केला आहे. अशें कळून आयलें की 8 डिसेंबराक एक नोटिफिकेशन आयलां, 23 डिसेंबराक एक नोटिफिकेशन आयलां आनी 2 जानेवारीक नोटिफिकेशन आयलां. 8 डिसेंबराक आयलें ते 100 कोटी, 23 डिसेंबराक आयलें 100 आनी 2 जानेवारीक 200 कोटी. सो एप्रॉक्सिमेटली 400 कोटी रुपया रीण सरकारान फाटल्या 25 दिसान काडला. फाटलो रिकॉर्ड हा जवळ जवळ 600 कोटीचो नोव्हेंबर 2019 एका म्हयन्यात. कदाचित सरकार ते क्रॉस करूंक सोदता आसलो, पूण काडून करता कितें? काडून करतात इव्हेंट्स. तुमकां याद जातलें पत्रकार भावांक, एक 10 दीस पयलीं आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन पॅरा टिचरांची जी पोझिशन आसा ती तुमच्या मुखार दवरिल्ली. तुमी सगळ्यांनी बरो आदार दिवन ते बरे आयले सगळे. दुसऱ्या दिसा तांकां सॅलरी तांचे मेळ्ळो आनी पॅरा टिचरांक आमकां मेसेज येयलो की तुमकां देव बरें करूं, मिडिया भावांकूय मातशें देव बरें करूं म्हणून. कारण जो घर चलयता, मुख्यमंत्री म्हणटा अंत्योदय तत्वाचेर चलपी सरकार आपले, अशें जाल्यार तेन्ना बारीक लोकांक जर पगार मेळना आनी कोणाक पगार दिनात तुमी? जे फुडली पिळगी घडयता. टीचर म्हणल्यार कोण? टीचर्स आर द वन्स हू आर लेईंग द फाउंडेशन ऑफ द स्टेट. भुरगे जे आसा तांकां तयार करतात. आज अशें कळून आयलां की जवळ जवळ 215 लेक्चर बेस्ड टीचर्स जे गव्हर्मेंट स्कुलांनी शिकयतात, ते मागीर इंग्लीश, सायन्स, मॅथमॅटिक्स, फिजिकल एज्युकेशन, सोशल सायन्स किंवा हिंदी आनी कोंकणी हे शिकयतात, जे लेक्चर बेज आसात. हांकां फाटले 4 म्हयने जाले सॅलरी ना. हे जर वचून डिपार्टमेंटान जर चवकशी करीत तांकां वेग आन्सरां मेळटात. एक म्हणल्यार फंड्स ना म्हूण सांगतात, नाजाल्यार वेग आन्सरां दितात. सो हातून परतो एक सांगता हांव की डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट कशे तरेन मॅस चल्ला हें कळून येता. आनी आमच्या अध्यक्षान सांगलां बारीक लोकांक न्याय दिवपाक आमच्या पक्षान काम करपाक जाय. जशे तरेन आमी पयर पॅरा टिचरांचो लावन दवरलो इश्यू, फाटल्या फावटी इश्यू लावन दवरलो तांकां पगार मेळिल्लो, ह्या फावटी इश्यू लावन दवरलो पगार मेळ्ळो. मागीर हे सांगचें पडटा कित्याक? म्हणजे टिचरांक, गव्हर्मेंट टिचरांक पगार दियात, तांच्या केल्ल्या कामाची पावती तांकां दियात म्हणून भीक मागचें पडटा आपल्या हक्काक. मुख्यमंत्र्याक विचारचें पडलें अजब तुजे सरकाराचे कारभार म्हणून. हाजो स्पश्ट जाता की मुख्यमंत्री आपली खुर्ची वांटोवपाक बिजी आसा. खंय ना खंय ताका आतां तो ताजे हे हालपा लागला की ह्या सगळ्या बोवाळान ताजेर गुळी येत म्हणून डिपार्टमेंटांतल्यान लक्ष काडप. एज्युकेशन परतो एक सांगता ऑन रिकॉर्ड, एज्युकेशन डिपार्टमेंट इज अ मेस. तुम्ही विचारा मुख्यमंत्र्याक आतां वचून. 215 टीचर्स म्हणजे 215 फॅमिलीज तुम्ही रस्त्यार हाडटात आनी घर चलोवप कशें? 4 महिने पगार ना, वतले खंय? सो मागता एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन, परते डायरेक्टरा कडेन, तुमचे कडेन जर जायना जाल्यार व्हॉलंटरी रिटायरमेंट घेयात आनी घरा वचात. पूण एज्युकेशन डिपार्टमेंट सारखे डिपार्टमेंट जे मनोहर पर्रीकारा जर बरे चलताले, जे एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन कोण फकाणां करनासलो, थंय सिरियस पॉलिसी डिसिजनान सिरियस डिसिजनां जावन न्याय मेळटालो लोकांक. आज थंय बाजार जावन पडला. एज्युकेशन डिपार्टमेंट परतो एक सांगता अशें घसरत आयला, घसरत सकयल येत आहा. सो मागता सरकारा कडेन, मुख्यमंत्र्या कडेन मातशे इव्हेंटांत लक्ष काड. फक्त उठ इव्हेंट्स. इन्फॉर्मेशन पब्लिसिटी डिपार्टमेंट म्हणते इव्हेंट्साचे हब जाला, रॅकेटाचे हब. हांगाच पळयात तुमी, एका दिसाक भाड्याक खंय सोफा 4-4 लाखांनी जो हाडिल्ल्या इव्हेंट्साक, आमचे हांगा रिप्लाय जा. सो इव्हेंट्स करून ताजेर खावप हे सध्या सरकाराचो हे जाला. ब्लिन व्हिले किंवा ब्लिक्ड व्हेल अर्थात चोच असलेला देवमासा मेसोप्लोडान वंशातील दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे. हा देवमासा आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, शेसेल्स, मालदीव्स, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, चीन, तायवान आणि जपानच्या समुद्रात आढळून आला होता.
मात्र पहिल्यांदाच भारतीय समुद्रातही प्रजाती आढळून आली असल्याचं FSI गोव्याचे विभाग संचालक डॉक्टर S. रामचंद्रन यांनी सांगितलं आहे. This whale, so far, it was not sighted from Indian water. Our neighbor countries like Sri Lanka, then even South Africa, Seychelles and all, it was reported. That and all by standard one. Standard in the sense they were beached, dead and beached. These whales were observed or reported from our neighbor countries. This is first time in the real, directly sighted from the sea. This first time in India. Actually, this is under the project funded by our Ministry of Fisheries. Our Director General, Dr. Jayabhaskaran, Director General of Fisheries Survey of India, he is the principal investigator of this project. This project funded by PMMSY, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana. Actually, the project, why the ministry given to us is very important project because you know that the fishery product, the fishery product exported to the countries. From that, our revenue is approximately 40 and above 1,000 crores. So 45,000 crores. Now 2021 it is 43,000 crores. That is the revenue our India realized from exporting the fishes. Now that NOAA, National Ocean and Atmospheric Administration, USA, they put some restriction. So which are all the countries supplying fish to the US and EU countries, they have to follow some norms. That is, the marine mammals, that marine mammals to be protected. Because why they are giving importance to the marine mammal is that ecosystem. Marine is the ecosystem. Fishery, everything is depend on the ecosystem. That ecosystem to be keep balanced. So these marine mammals, they have a very important role in keeping the marine ecosystem balanced ecosystem. That is why that NOAA, they put some restriction that the countries which are all supplying the fish, exporting the fish to the US countries, we have to follow some norms. That is important. Three things are there. One is we have to assess the stock of the marine mammals. Marine mammals are these whales and dolphin and all. So then other thing is there should not be intentional catch on this marine mammals. So we have to restrict the bycatch. So before that we have to estimate the bycatch and assess the stock of the marine mammals. That is why our Indian government, that is Ministry of Fisheries, they funded this project under PMMSY scheme. That's why I said the Matsya Sampada Yojana by our Honorable Prime Minister, that is for the development of fisheries. Yeah, they will breathe by lungs, like mammals, normal mammals, like us, elephants, hippopotamus, these are all the mammals, how they are breathing by lungs, like that. But this, this particular, this whale, once it take the air to their lung, then it will die. It will die in the sense, means for several this thing. They will die for feeding also. Actually, it is reported that they were diving up to 1,400 meters for getting their prey. Their foraging, they mainly eat squids. Squid, that squid and small fishes, mainly squid they prefer. That will be available in 800,000 meter depth of the ocean. So they will dive down and have the feed. They have the capacity, their metabolic system, they can tolerate more carbon dioxide in the blood. That's why once they take the oxygen from the surface, they will go down, it will take more time to come up, nearly 1 hour or something. So that case, once our scientists sighted that, then they have to wait for a long time. So meantime, that due to current and they will move, otherwise our vessel will move to some direction, so they are missing. So luckily our scientists, they shoot this photo after sighting. This is the photograph, this sighted. This is the blind Willis beaked whale, that is Mesoplodon densirostris, that species. It was confirmed by Dr. Jayabhaskaran, Director General, Fisheries Survey of India. अनेक राज्यात लंपी स्किन या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतोय. हा व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असं आवाहन अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेने केलंय. लंपी रोग दुधातून पसरत नसल्याने लोकांना त्याचा धोका नाही. मात्र सरकारने आताच उपाय नाही केला तर राज्यातील दूध व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता असल्याचं संघटनेने म्हटलंय. 3-4 महिन्या पहिले 5 महिन्या पहिले गुजरात आणि राजस्थान या भागात मोठ्या प्रमाणात झालो आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आणि त्यावेळेस तो कांयच नाशिल्लो. त्यामुळे आमकां हाचेर उपाययोजना करपा खातीर खूब वेळ मेळ्ळो, 4-5 महिन्याचो वेळ मेळ्ळो. दुर्दैवान खंयचो रोग कंट्रोलान आयल्यानंतर तो गोंयांत येवप आनी आमची परिस्थिती तांच्याच सारकी जावपाच्या वाटेर आसा, हे अत्यंत दुर्दैवी आसा. सध्या 70त
मोठ्या प्रमाणात हो रोगाचो फैलाव जाला आणि फोंड्या तालुक्यातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात झाला आणि चिंतेची गोष्ट म्हणजे दिवचले तालुक्यात हो आता सुरुवातीच्या मार्गार आसा म्हणजे काही दिवसांनी दिवचल कव्हर जातली अशी भीती आसा म्हणजे थोडक्यात जवळ गोंयचे जे दूध उत्पादक पॉकेट्स आसात ताच्यात हो ऑलरेडी पावला आणि त्यामुळे दूध उत्पादनच धोक्यात येवपाची परिस्थिती आसा. गोरवां मेल्ल्याचे कंपेन्सेशन शेतकऱ्यांक मेळूंक जाय आणि ताजे खातीर सरकाराचे कडेन कांय उपाय योजना अजून तरी दिसना. ऍक्च्युअली तेन्नाच इमिजिएट हे करून सगळे कडेन डिस्ट्रीब्यूट करून तेजे वॅक्सिनेशन जावंक जाय आशिल्लें पूण 12 ते 15 दीस ते वॅक्सीन तशे आपल्या स्टॉकान दवरले आणि ताजे नंतर ते वॅक्सिनेशन केले गेले. तितून सुद्धा कितलेशेच जाणांक तो लोक तेन्ना प्रसारीत जालो पूण मागीर तो वॅक्सिनेशन जाल्या कारणान मातशें हें कमी जालें. पूण आतां हळूहळू तो इतले कडेन प्रसारीत पावला की पयलीं म्हणजे दूध प्रोडक्शन जें आसा तें 50% आसली प्रजा वाडोवपाची किंवा गर्भधारणा जावपाची हाजेर व्हडलो इफेक्ट जाता आणि ताज्या कारणान फुडले जे लॅक्टेशन आसा किंवा फुडले जे फार्मराचे कितें प्रॉब्लेम गायीचे हें आसा ताका सुद्धा प्रॉब्लेम जाता आणि फूल दूध धंद्याकूच हें मारक आसा आणि हेजो इफेक्ट भायल्या राज्यांनी पळयला. आमी सतत गव्हर्मेंटा कडेन संपर्क करून ऑफिसरां कडेन उलोवन सुद्दां हाजेर कांयच दखल घेतली ना आणि सगळें निग्लेक्टूच केल्या भशेन आसा हें. ड्रग्स जे असतात वेटरिनरी ते सुद्धा ना हाजेर आमी डिरेक्टराक बरयल्ले डिपार्टमेंटाक बरयल्ले सो आमकां रिप्लाय आयलो की भरपूर स्टॉक आसा म्हणून पूण ग्राउंड रियालिटी इज टोटली डिफरंट. कांयच स्टॉक ना एटलिस्ट आणि जर आसा जाल्यार शेतकऱ्याक तो मेळना जाय तेन्ना मेळना. सध्या चडशे शेतकरी प्रायवेटली घेवन मेडिसिन्स मारतात. सो सध्या एज एन एसोसिएशन आमचें एकूच म्हणणें आसा की जो स्टॉक सध्या लायफ स्टॉक आमचे कडेन आसा तो कन्सॉलिडेट करचो. सरकारान ताजेर एक व्हायट पेपर काडचो की बाबा ही इतली जनावरां आमी हाडल्या हांकां कशी सांबाळया ते पयलीं सारके जाग्यार घालचे आनी मागीरूच फुडें आनीक जनावरां हाडपाक अलाव करची. कित्याक अशी जनावरां परत परत एक्स्ट्रा हाडीत जर आमी रावले जाल्यार फाल्यां आमीच त्रासान पडटले. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.